जुलै 2026. छान असा पाऊस पडून गेलाय, काही भागात पडत पण आहे. तसंच मग छान छान अशा बातम्या पाहू ज्या आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. तर आज आपली पहिली बातमी आहे की, बातमी नाही, आज थोडासा बदल आहे. आज असा सुंदर असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, विचार करा, बघा येतं का. तर प्रश्न आपला आहे की कन्हाळा गाव या नवीन अभयारण्याबाबत खालील विधान तपासा. आता आपल्या इथं 50 जे अभयारण्य आहेत, अभयारण्य म्हणजे जंगल म्हणा किंवा काय म्हणतात त्याला, सुरक्षित असतील जे प्राण्यांसाठी म्हणा पक्ष्यांसाठी म्हणा. तर मग त्यापैकी एक आहे कन्हाळ गाव. तर या नवीन अभयारण्याबद्दल खालचे जे विधाने आहेत ते पहा. काय मग काय कळायले, काय वाचल्यासारखं वाटतंय काय याच्यात, मग काय सांग. तर पहिलं विधान आहे, कन्हाळगाव हे महाराष्ट्रातील 50वे वन्यजीव अभयारण्य ठरलेले आहे. दुसरं आहे, हे अभयारण्य गडचिरोली जिल्ह्यात असून ते चपराळा अभयारण्याला जोडते आणि हे ताडोबा महाराष्ट्र, कावल तेलंगणा आणि इंद्रावती छत्तीसगडमधील व्याघ्र मार्शिका अर्थात कॉरिडॉर आहे. त्याचं उत्तर काय असू शकतं, वाचले ना आज ऑनलाईन बघणाऱ्यांनो, तुम्ही वाचले का, नाही वाचलं, पेपर वाचत जा रोजच्या रोज. तर पहिलं बरोबर आहे याच्या सोबतचं. हे जे अभयारण्य आहे किंवा हे जे वन्यजीव अभयारण्य आहे ते गडचिरोली नसून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. कुठे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. तर मग याचं उत्तर काय येऊ शकतं, फक्त विधान अ आणि क बरोबर येऊ शकतं. तर पुढं पाहता की महाराष्ट्राचे 50वे अभयारण्य आहे जे डिसेंबर 2022 मध्ये राज्य सरकारने अधिकृत केलेले आहे. कुठलं, कन्हाळगाव 50व वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले. कन्हाळगाव अभयारण्य हे चंद्रपूर जिल्ह्यात येते. चंद्रपूर हे कशासाठी प्रसिद्ध आहे, वाघांसाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी, लिहून घ्या, चंद्रपूर कशासाठी प्रसिद्ध आहे, वाघांसाठी प्रसिद्ध आहे. आणि जे वन्यजीव अभयारण्य आहे कन्हाळगाव इथलं ते कितवं आहे, 50व आहे. ताडोबा ते व्याघ्र प्रकल्प आहे. हां, तर मग ते टायगर रिझर्वमध्ये येतं. कन्हाळगाव वन्यजीव अभयारण्याला 2019 मध्ये मान्यता मिळाली असली तरी अद्याप ते वनविकास महामंडळाकडून वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेले नाही. वाघांच्या स्थलांतरासाठी महत्त्वाचा मार्ग असल्याने 2014 मध्ये याला अभयारण्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव समोर सांगण्यात आलेला आहे. आपण प्रश्नामध्ये पाहिलं की ताडोबा, कावल आणि इंद्रावती महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड ह्या 3 राज्यांना जोडणारा जो मार्ग आहे तो इथून असतो किंवा इथून जातो. तर काय सांगितले त्यांनी की स्थलांतरासाठी वाघांचा हा महत्त्वाचा मार्ग आहे, कारण वाघ ह्या जंगलातून त्या जंगलात जातात. तर त्याचे विविध कारणे असतात की मग ब्रीडिंगसाठी जात असतील, मग किंवा ते ह्या भागातून त्या भागात स्थलांतरित होत असतील, हे असे त्यांचे स्वतःचे वैयक्तिक कारणं असू शकतात. 2018च्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला तत्वतः मान्यता दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यकाळात अभयारण्याला अंतिम मान्यता दिली. म्हणजे आता हे कन्हाळगाव अभयारण्य कितवं झालेले, 50व वन्यजीव अभयारण्य झाले. कुठलं आहे ते, तर चंद्रपूर जिल्ह्यामधलं आहे. आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे, तर वाघांसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर हे जे ताडोबा महाराष्ट्र, कावल तेलंगणा, इंद्रावती छत्तीसगड हे जे व्याघ्र प्रकल्पाची जी व्याघ्र मार्शिका आहे किंवा कॉरिडॉर आहे याला जोडणारा हा मार्ग किंवा हा कॉरिडॉर आहे. तर पाहता नेमकी अधिकृत बातमी काय सांगितलेली आहे की राज्यातील महत्त्वाच्या व्याघ्र मार्गिकेला जोडणाऱ्या कन्हाळगाव वन्यजीव अभयारण्याच्या भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.
2019 मध्ये याला मान्यता मिळाली आणि हे 50वं अभयारण्य झालं, पण अद्यापही काय झालेलं नाही की ते वन्यजीव महामंडळाकडून वन्यजीव विभागाकडे गेलेलं नाहीये. त्यानंतर महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ते तेलंगणातील कावल अभयारण्य आणि छत्तीसगडमधील इंद्रावती अभयारण्याला जोडणारा महत्त्वाच्या मार्गिकेवर असणारे हे काय आहे, कन्हाळगाव अभयारण्य आहे. यानंतर आपण पाहिलं की कन्हाळगाव कितवा आहे, यापूर्वीचे किंवा त्याच्या अगोदरचे किती असतील 49. त्यातील काही पाहता की पहिला आहे चपराळा जे गडचिरोली जिल्ह्यातलं आहे आणि कन्हाळगावच्या जवळचे महत्त्वाचे अभयारण्य आहे. त्यानंतर भामरागड, गडचिरोली, घनदाट जंगल आणि नक्षलग्रस्त भागातील जैवविविधता, तसेच नागझिरा व नवीन नागझिरा, भंडारा आणि गोंदिया. भंडारा आणि गोंदिया हे जिल्हा आणखी एका पक्षासाठी प्रसिद्ध आहे. कुठल्या? सारस पक्षी. हे 3 जिल्हे आहेत, भंडारा, गोंदिया आणि बालेघाट. बालाघाट का बालेघाट असा हा जिल्हा आहे. तर हे जे 3 जिल्हे आहेत हे सारस या पक्षासाठी प्रसिद्ध आहेत आणि ह्या पक्षाची इथं जनगणना केली जाते दरवर्षी. मागच्या महिन्यातच ही जनगणना झालेली आहे. त्यानंतर बोर व नवीन बोर, वर्धा, नागपूर भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. कुठला? महत्त्वाचं आहे. भारतातला सगळ्यात लहान व्याघ्र प्रकल्प कुठला? तर बोर हा आहे. त्यानंतर टिपेश्वर जो यवतमाळ जिल्ह्यात आहे, वाघांच्या आंतरराज्यीय स्थलांतरासाठी प्रसिद्ध असणारा हा अभयारण्य आहे. पैनगंगा, यवतमाळ, नांदेड, पैनगंगा नदीच्या खोऱ्यात वसलेले, तसेच कारंजा सोहोळ, वाशिम जिल्हा काळवीट संवर्धनासाठी विशेष ओळख, हे पण महत्त्वाचं आहे. आता यावर प्रश्न कसे येतील माहिती आहे का? एकीकडे अभयारण्याचं नाव, एकीकडे जिल्हा असं पण असू शकतं, पण कधी कधी हे विशिष्ट, आता हे पाहिलं आपण कारंजा सोहोळ जिल्हा आहे, हा कशासाठी प्रसिद्ध आहे का कशासाठी ओळखला जातो? तो काळविटाच्या संवर्धनासाठी ओळखला जातो. त्यानंतर हे नागझिरा नाही, हे जे बोर होतं, बोरा व नवीन बोर, हे काय आहे? भारतातलं सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. अशा प्रकारचे अभयारण्याचं नाव किंवा व्याघ्र प्रकल्पाचं नाव देऊन त्यांच्या बाजूला त्यांची ठराविक किंवा विशिष्ट माहिती सांगण्यात येईल. अशा प्रकारचे जोड्या लावासाठी तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर काटेपूर्णा जे अकोला जिल्ह्यातला आहे, जलचर पक्षी आणि काटेपूर्ण धरणाचा परिसर. त्यानंतर ज्ञानगंगा, बुलढाण्यातील महत्त्वाचे संरक्षित वनक्षेत्र आणि लोणार तर सगळ्यांनाच माहिती आहे की उल्कापातामुळे निर्माण झालेलं काय आहे? हे सरोवर आहे. तर हे कुठले येतं? विदर्भ विभागातले येत. यानंतर राधानगरी, कोल्हापूर, महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य 1958 आणि कशासाठी प्रसिद्ध आहे? गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. महत्त्वाचं आहे, लिहून घ्या. राधानगरी कशासाठी प्रसिद्ध आहे? गव्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि हे महाराष्ट्रातलं पहिलं अभयारण्य आहे. त्यानंतर कोयना, सातारा जिल्हा, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा अत्यंत महत्त्वाचा भाग. त्याच्यानंतर भीमाशंकर जे पुणे ठाणे जिल्ह्यातलं आहे. शेकरू अर्थात जायंट स्क्विरल या महाराष्ट्राच्या राज्य प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे आपण मराठी 10वी का 9वी मराठीच्या पुस्तकात शेकरू प्राण्याची अशी आकृती आहे, अशी झाडावरची आहे ना, तर तो शेकरू प्राणी आहे. एक मिनटं. तर मग कशासाठी महत्त्वाचं आहे? ते शेकरूसाठी, भीमाशंकर. आणि हे काय शेकरू काय? महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. काय आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे, हे पण महत्त्वाचं आहे. त्यानंतर मयुरेश्वर सुपे, पुणे, चिंकारा आणि पक्षासाठी ओळखले जाते. त्यानंतर माळढोक पक्षी अभयारण्य, सोलापूर, अहमदनगर, माळढोक पक्षासाठी प्रसिद्ध असणारे आणि क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे असणारे हे अभयारण्य आहे. कुठलं? माळढोक. प्रश्न जर असा विचारला की क्षेत्रफळानुसार पश्चिम महाराष्ट्रातलं म्हणा
कुठलं अभयारण्य महत्त्वाचं आहे किंवा मोठं आहे, तर माळढोक हे अभयारण्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने कसे मोठं आहे. त्यानंतर रेहेकुरी काळवीट अभयारण्य जे नगर जिल्ह्यात आहे, अहमदनगर सध्याचा अहिल्यानगर, हे काळवीट संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर सागरेश्वर यशवंतराव चव्हाण, याला दोन नाव आहेत, एक तर सागरेश्वर आणि दुसरा यशवंतराव चव्हाण, जे सांगली जिल्ह्यातलं आहे, जे मानवनिर्मित अभयारण्य आहे, जे मॅनमेड आहे, माणसांनी तयार केलेलं आहे. आणि कुठलं आहे तर हे पश्चिम महाराष्ट्र या भागामधले हे अभयारण्य आहेत. महत्त्वाचे कुठले कुठले त्याच्यात, पहिला राधानगरी, जे पहिलं अभयारण्य कधी निर्माण झालं, 1958 साली, आणि कुठल्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे, हे गवा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर भीमाशंकर, जे शेकरू या महाराष्ट्राच्या राज्य प्राण्यासाठी प्रसिद्ध असं अभयारण्य आहे. आणि त्याच्यानंतर कुठलं तर माळढोक पक्षी अभयारण्य, जे माळढोक पक्षासाठी आणि क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं मानलं जाणारं अभयारण्य आहे. आणि मानवनिर्मितमध्ये कुठलं आहे तर सागरेश्वर उर्फ यशवंतराव चव्हाण. यानंतर कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड, पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध डॉक्टर सलीम अली यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेलं आहे. हे पाहून काय लक्षात येते का, काय लक्षात येते, हां, जे आपल्या संभाजीनगरमध्ये तलाव आहे त्याला कुठलं नाव दिलेले, डॉक्टर सलीम अली. हां, तिथेच राहता का, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर फणसाड, जे रायगड जिल्ह्यातलंच आहे, समुद्र किनाऱ्याजवळील जंगल मलबार पाईड आणि हॉर्नबिल पक्षी यासाठी प्रसिद्ध आहे. युनिक नाव आहे मलबार पाईड आणि हॉर्नबिल पक्षी यासाठी. त्यानंतर तुंगारेश्वर पालघर जिल्ह्यातला आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला जोडणारा महत्त्वाचा दुवा, कुठला तुंगारेश्वर. यानंतर ठाणे खाडी फ्लेमिंगो, मुंबई उपनगर ठाणे, महाराष्ट्रातील पहिले फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी अभयारण्य आणि रामसर स्थळ आहे, महत्त्वाचं आहे. पहिलं आणि युनिक नाव असणारं, ऑनलाईनवाले लिहून घ्या, कुठले, ठाणे खाडी फ्लेमिंगो. कशासाठी तर फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षासाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. आणि मालवण सागरी अभयारण्य, जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं आहे, महाराष्ट्रातील एकमेव सागरी अर्थात मरीन असणारे अभयारण्य आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि हे कुठले येते, कोकण विभागातले आहेत. त्यानंतर आपला मराठवाडा आणि खानदेश. हां, जायकवाडी नाथसागर, कुठलं, छत्रपती संभाजीनगर, गोदावरी नदीवरील धरणाच्या जलाशयातील पक्षी अभयारण्य आहे. येडशी रामलिंग घाट, येरमाळा येडशी, धाराशिव जिल्ह्यातलं आहे हे. बालाघाट पर्वतरांगांमधील महत्त्वाचे आणि आकाराने लहान अभयारण्य आहे येडशी. नायगाव मयूर अभयारण्य बीड, आणि मोरांच्या संवर्धनासाठी विशेष असणारं किंवा विशेष मानलं जाणारं हे काय आहे, अभयारण्य आहे. त्यानंतर यावल, जळगाव, सातपुडा पर्वतरांगांमधील घनदाट जंगल आणि आनेर धरण अभयारण्य, जे धुळे आणि जळगाव येथे आहे. आनेर नदीच्या खोऱ्यातलं हे महत्त्वाचं क्षेत्र आहे. झालं लिहून, लिहिलं का, हां. तर आता हे जे खाली आहेत पक्षी आणि प्रसिद्ध अभयारण्य जे महत्त्वाचं आहे, तर पहिलं शेकरू आपण पाहिलं, कुठले, भीमाशंकर पुणे इथलं शेकरू काय आपला राज्य प्राणी आहे. त्यानंतर गवासाठी राधानगरी कोल्हापूर, कुठलं, दाजीपूर इथलं हे प्रसिद्ध अभयारण्य आहे. त्यानंतर काळवीट नगर जिल्ह्यातलं रेहेकुरी आणि वाशिम जिल्ह्यातलं कारंजा सोहोळ, हे दोन, हे चारीला चारी नावं लिहून घ्या. त्यानंतर मोरासाठी नायगाव मयूर अभयारण्य प्रसिद्ध आहे, जे बीड जिल्ह्यात आहे. आणि त्यानंतर फ्लेमिंगो, जे ठाणे खाडी इथलं प्रसिद्ध असं अभयारण्य आहे. हे लिहून घ्या.
एवढी नावं लिहून घ्या. कशासाठी कुठला अभयारण्य प्रसिद्ध आहे हे आत्ताच सांगितलं की प्रश्न विचारले जाऊ शकतात. कसे? इकडं अभयारण्याचं नाव आणि इकडं पक्षाचं किंवा प्राण्याचं नाव. ऑनलाईन वाले तुम्ही पण चला पुढचा प्रश्न आहे आपला, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी आणि कृषी संकट दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती विशेष मोहीम हातात घेतलेली आहे किंवा कोणतं मिशन त्यांनी स्थापन केलेलं आहे? व्हेरी गुड. वसंतराव नाईक स्वावलंबन. इथंच कळते, पण ते इथं पण कळायला पाहिजे, ते इथं पण कळायला पाहिजे. पण हे युनिक आहे कारण स्वावलंबन आहे त्यामध्ये. तर पाहूता नेमकं याचं म्हणणं काय, तर मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्याग्रस्त कुठला भाग आहे माहिती आहे का? छत्रपती संभाजीनगर जिल्हा. इथं किती? तर 109 एवढ्या आत्महत्या झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या. याच्यात पात्र 45 आहेत आणि आणखी प्रलंबित किंवा निर्णय देण्याचा 62 जणांचा बाकी आहे. त्यानंतरचा नंबर आहे बीड जिल्हा, नंतर धाराशिव जिल्हा, मग नंतर कमी कमी होत गेले आणि सर्वात कमी कुठे तर लातूर जिल्ह्यामध्ये. जानेवारी ते जून या 6 महिन्यांच्या कालावधीत विभागातील तब्बल 465 शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे आत्महत्या केल्याच्या घटना नोंदवल्या आहेत. यापैकी 215 प्रकरणे मदतीस पात्र ठरली तर 222 प्रकरणे चौकशी व निर्णय प्रक्रियेवर अवलंबून आहेत. आता शेतकरी आत्महत्या कशामुळे होती ते तुम्हाला आम्हाला सर्वांनाच कारण माहिती आहे. एक तर कर्ज असेल किंवा बाजारभाव भेटत नसेल किंवा दुसरं जास्त पावसामुळे शेती वाहून गेली किंवा कमी पावसामुळे शेतच पिकलं नाही, काही हातात आलंच नाही किंवा कर्जाचा सावकारी कर्जाचा स्पेशली सावकारी कर्जाचा जो डोलारा आहे हा जास्त असावा, या कारणाने शेतकरी आत्महत्या होते. आता शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर काय होतंय तर मग त्याचा पंचनामा केला जातो. पंचनामा केला जातो म्हणजे त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी त्याची पडताळणी केली जाते. तर मग ही पडताळणी किती लाखांची असती तर ही 2 लाखांची त्यांना मदत भेटत असते. कारण घरातला कर्ता पुरुष गेलेला असतो, कारण शेत राखणारा व्यक्ती गेलेला असतो. यामुळे अशा परिवारांवर आर्थिक संकटही येते. मग हे संकट दूर करण्यासाठी शासन त्यांना काय करतं तर 2 लाख रुपये अनुदान देऊन आर्थिक मदत करण्यात येते. शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर 2 लाखच काय भेटला जातो त्यांना, शेतकऱ्याच्या कुटुंबांना आधार भेटला जातो. 2 लाखामध्ये आयुष्य काटायचं. तर हे पहा, मराठवाड्यातली आकडेवारी सर्वात जास्त कुठे? छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर मग 6 महिन्यात एकूण 465 शेतकऱ्यांनी काय केल्या? आत्महत्या केलेल्या आहेत. तर मग सर्वात प्रभावित जिल्हा कोणता आहे? आपला संभाजीनगर आणि त्याच्यानंतर बीड आणि नंतर उस्मानाबाद अर्थात धाराशिव जिल्हा. मग 6 महिन्याच्या कालावधीत एकट्या जून महिन्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्यात. 91 आत्महत्या झालेल्या आहेत. मग यांना काय दिलं जातं तर सानुग्रह अनुदान दिलं जातं. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला राज्य शासनाकडून 2 लाखांची मदत भेटत असते. किती? 2 लाखांची मदत भेटत असते. मग या मदतीची वास्तव स्थिती काय तर मग त्याची पडताळणी केली जाते की बाबा खरंच जे कारण शासनाच्या चौकटीत बसतात त्या कारणांनी जर आत्महत्या केलेली असेल का ते कारण निष्कर्षामध्ये आलेले असतील तर तो शेतकरी पात्र झाला आत्महत्याग्रस्त म्हणून. आणि जे कारण बसले नाही का तो चौकटीच्या बाहेरचे कारण असतील तर तो शेतकरी अपात्र म्हणून ग्राह्य धरला जातो. म्हणजे शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याला शासनाच्या चौकटीत बसणं गरजेचं असतं. महसूल विभागाच्या नियमानुसार शेतकऱ्याची आत्महत्या कर्जबाजारीपणा, नापिकी किंवा कर्जाचा तगादा यामुळे झाली असेल तरच ती अपात्र ठरते. आत्ता सांगितलं कसं की शासनाच्या चौकटीत त्याचं मरण बसलं पाहिजे किंवा त्याचा मृत्यू बसला पाहिजे तरच त्याला काय भेटते? ही मदत भेटत असते. जर कौटुंबिक कारण असेल तर ती अपात्र ठरवली जाते. उदाहरणार्थ बीडमध्ये 13 आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 प्रकरणे अपात्र ठरलेली
आहेत. आता शेतकऱ्याला विविध काय म्हणतात त्याला विमे भेटतात, आपण तो सेतूवर जाऊन पीक विमा भरतो. शेतकऱ्याच्या नंतर किंवा त्याच्या आत्महत्या केल्यानंतर सुद्धा विविध प्रकारच्या आर्थिक मदती भेटतात. मग त्या प्रत्येक विभागामध्ये असतात. मग ते शिक्षण असो किंवा उदरनिर्वाह असो किंवा मग भविष्याची उपजीविका भागवण्यासाठीची मदत असतो. त्यामध्ये काय तर थेट आर्थिक मदत आपण पाहिलं की 2 लाखाचं थेट अनुदान भेटतं. आणि जी कर्ज असतात त्यांच्या डोक्यावर, जे शेतकऱ्याने कर्ज घेतलेले असतात ती माफ होत असतात त्यांची. त्यानंतर सामाजिक सुरक्षा, संजय गांधी निराधार आणि विधवा पेन्शन योजना भेटते. शेतकऱ्याच्या जी पत्नी आहे किंवा जी पीडिता आहे तिला काय भेटतं तर संजय गांधी निराधार आणि विधवा पेन्शन योजना, ह्या 2 योजनांचा लाभ भेटत असतो. कुटुंबाचा आधार हिरावल्यामुळे शेतकऱ्याच्या पत्नीला त्वरित मंजूर करून दरमहा निश्चित निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन दिली जाते. कुठल्या योजनेअंतर्गत? संजय गांधी आणि विधवा पेन्शन योजना अंतर्गत दिले जाते. त्यानंतर आरोग्य व सुरक्षा, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व अंत्योदय अन्न योजना. कुठली? महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व अंत्योदय अन्न योजना. 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात 5 लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार दिला जातो. तसेच सवलतीच्या दरात रेशनवर धान्य सुद्धा दिलं जातं. आरोग्य व अन्न सुरक्षा, शासनाला त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सुद्धा काळजी आहे. तसेच त्यांच्या पाल्याचं किंवा पालक हरवल्यानंतर त्या पाल्याचं जे संगोपन करायचं असेल त्यासाठी बाल संगोपन योजना व शासकीय वसतिगृह उपलब्ध आहेत. मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून महिला बाल विकास विभागाकडून दरमहा बालसंगोपनाला अनुदान तसेच शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी प्राधान्य भेटते. शासनाचं तर आहेत पण खाजगी काही वसतिगृह सुद्धा आहेत जे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाला मोफत शिक्षण देत असतं. त्यानंतर उपजीविका आणि कृषी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी आणि उमेद, त्यानंतर वामिम या योजना अंतर्गत त्या महिलांना शेतीपूरक व्यवसायासाठी स्वयंसहाय्यता गटामार्फत कर्ज, पोकरा अंतर्गत ठिबक विहिरी इत्यादीसाठी 100% पर्यंत विशेष सूट भेटते. पोकरा अंतर्गत कुठली सूट भेटते ते ठिबक जे आपल्याला आथरायचं असते म्हणतात ना, ठिबक घ्यायचे. त्याच्यानंतर विहिरींसाठी शासनाकडून अनुदान भेटत असतं, मदत भेटत असतं. जेव्हा पती आत्महत्याग्रस्त असेल किंवा ती महिला आत्महत्याग्रस्त असेल, म्हणजे तिचा पती वारलेला असेल आत्महत्या करून आणि तो शेतकरी असेल, तर 100% पर्यंत त्याला विशेष अनुदान भेटत असतं. ऑनलाईन हे एवढंच पहा. वनहक्क कायदा 2006 नुसार वनपट्टे वाटपाचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? कुणाला आहेत? ऑनलाईन. व्हेरी गुड. आणि त्यानंतरचा वनहक्क कायद्याअंतर्गत जमीन मिळालेल्या आदिवासींना स्वतंत्र सातबारा देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाबाबत खालील विधान तपासा. त्याचं आलं चुकलं गिकलं तरी काही एवढं हे नाही. आणखी हे 2. तर पहिल्याचं उत्तर आहे आपलं ग्रामसभा आणि दुसऱ्याचं उत्तर काय तर अ आणि ब हे 2 बरोबर आहेत. वन विभागाद्वारे शेतकऱ्यांची किंवा त्यांच्या शेतीची मोजमाप होत नसते. वन विभाग काय करतो? जंगल सर्वेक्षण, जंगल संरक्षण आणि जंगलातील जी प्राणी पक्षी या जाती असतील ज्या लुप्त पावत असतील किंवा ज्यांची संवर्धनाची गरज आहे यांच्यासाठी कार्य कोण करत असतं? वन विभाग कार्य करत असतं. म्हणजे की जंगलतोड होऊ नये किंवा मग प्राण्यांची हत्या होऊ नये, शिकार होऊ नये. त्यामुळे प्रत्येक शहरामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी काय असतं? वन विभागाची बॉर्डर असते की एवढा जो क्षेत्र आहे ते कशासाठी संवर्धित आहे? वन विभागासाठी काय आहे? संवर्धित आहे. नेमकी बातमी काय आपली की वन हक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12 इत्यादी लागू करण्यात आला
आहे. आता आदिवासी समाज जो आहे, तुम्ही हे ऐकलं असेल की जे आदिवासी आहेत यांच्या जमिनी सामान्य लोकांना किंवा सामान्य प्रवर्गातील लोकांना विकत घेता येत नाहीत. तर ह्या जमिनी भाडे तत्वावर विकत घेता येतात. विकत घेता येतात म्हणजे भाडे तत्वावर आपण त्याचा वापर करू शकतो. पण कधी, जेव्हा तहसीलदाराकडून म्हणा किंवा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपल्याला याची परवानगी दिली असेल तर आपल्याला यांची जमीन सुद्धा विकत घेता येते. पण कधी, जेव्हा तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी याने जर परवानगी दिली असेल तर जमीन विकत घेणे आणि भाडे तत्वावर घेणे सहज शक्य होऊन जातं. तर वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासींची नावे 7/12 उतार्यावरील केवळ इतर हक्क या सदरात नोंदवली जात होती. तर मुख्य मालकी हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असायचा. यामुळे आदिवासींना फार्मर ID मिळण्यात, बँकांकडून कृषी पीक कर्ज घेण्यात आणि कृषी विभागाच्या योजना आणि नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई मिळवण्यात प्रचंड अडचणी येत होत्या. तर काय नाव असायचं? आता ह्या जमिनी शासनाच्या, आदिवासी समाज आता पाड्यावर म्हणा, म्हणजे एखाद्या गावाच्या वरी पाडा असतो किंवा खेडा असतो. तुमच्या इकडे आहे नाही माहिती, आमच्या इकडे आहे. वाड्या आहेत, पाडे आहेत. तर मग ह्या वाड्या पाड्यावरच्या ज्या जमिनी असतात किंवा ह्या जागी राहणारे जे आदिवासी समाज आहे यांच्या ज्या जमिनी आहेत ह्या शासनाच्या असतात किंवा शासनाने यांना दिलेल्या असतात. तर याचा जो 7/12 असतो, या 7/12वर त्याचं नाव काय असतं? इतर हक्क म्हणून असतं. कारण पहिला मालकी हक्क कोणाचा असतो? शासनाचा, आणि त्याच्यानंतर यांचा. या सदरात नोंदवली जात होती आणि मुख्य मालकी हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने हे अशा प्रकारचं नोंदवलं जायचं. यामुळे शेतकऱ्यांना फार्मर ID काढायला अवघड जायचं आणि शासनाकडून जे लाभ भेटत होते, पीक विमे असतील किंवा मग वेगळ्या नुकसान भरपाया असतील किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये जी नुकसान भरपाई भेटत असते ती भेटणं त्यांना अवघड होतं. मग कुठल्या विभागातर्फे यांचं सर्वेक्षण होणार? तर भूमी अभिलेख विभागातर्फे यांचं सर्वेक्षण होणार, वन विभागाद्वारे होणार नाही. वन विभाग कशाचं सर्वेक्षण संरक्षण करतं? वन्यजीवांचं आणि वन्य क्षेत्रांचं. यानंतर तुम्ही सांगितलं की ग्रामसभा. आता यांनी बोलले की वनपट्टा आहे. वनपट्टा शाब्दिक जाता येत नाही आपल्याला, की वनपट्टा म्हणजे की इथून इथपर्यंतची जागा म्हणा किंवा नजर जाईल तिथपर्यंत आमचं शेत, असा भानगड होत नसती. तर जंगलात पिढ्याने पिढ्या राहणाऱ्या आणि उपजीविकेसाठी शेती करणाऱ्या आदिवासी किंवा पारंपरिक वननिवासी बांधवांना त्यांच्या ताब्यातील जमिनीवर जो कायदेशीर मालक हक्क भेटतो त्याला वनपट्टा असे म्हणतो. फॉरेस्ट राईट किंवा वनपट्टा अधिकार म्हणजे काय? तर आदिवासी लोक किंवा पारंपरिक आणि पिढ्यानं पिढ्या शेती व्यवसाय करणाऱ्या लोकांची जी जमीन आहे यांचा काय असतो? त्या जमिनीवर कायदेशीर मालकी हक्क असतो. यालाच काय म्हटलं जातं? वनपट्टा असं किंवा वनपट्टा अधिकार असं म्हटलं जातं. कळालं? वनपट्टा म्हणजे कुणाचा? असे लोक ज्यांचं पारंपरिक पद्धतीनं आणि पिढ्यानं पिढ्या ते वननिवासी आहेत, म्हणजे ते जंगलात राहणारे आहेत. जंगलात राहणारे म्हणजे कोण? तर आदिवासी समाज. तर यांची जी जमीन आहे यांच्यावर त्यांचा कायदेशीर मालकी हक्क मिळतो, त्याला काय म्हटलं जातं? वनपट्टा अधिकार म्हटलं जातं. मग हा भेटतो कुणाला? अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्कांची मान्यता अधिनियम 2006 हा केंद्र सरकारचा कायदा आहे. या कायद्याअंतर्गत त्यांना ह्या जमिनीवर मालकी हक्क भेटत असतो. कुठल्या? अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियमन 2006 नुसार. वनहक्क कायद्याच्या प्रक्रियेत ग्रामसभा ही महत्त्वाची संस्था असते. कुठली? ग्रामसभा ही महत्त्वाची संस्था असते. आता बघा, पाडा आहे, तांडा आहे, गावाच्या वरच्या बाजूला किंवा माळ रानात राहणार आहे. तांडा म्हणता येणार नाही, पाडेच. हे जे पाडे आहेत
मग इथं सुद्धा सरकारच्या योजना भेटतात, सगळं होते, तर मग निवडणुका सुद्धा त्याच पद्धतीनं होत असतील. या सोप्यात सोपं उदाहरण सांगतो. आमच्या गावाकडं गवलेवाडी आणि सारंगवाडी नावाच्या 2 वाड्या आहेत. वरती आहे गवलेवाडी आणि खाली आहे सारंगवाडी, आणि मधात काय तर मोठं तळ आहे, आणि याच्या खाली आहे आमचं गाव शिरड शहापूर. तर काय, तर ह्या दोन्ही गावांची ग्रामपंचायत एकच आहे. ते भलेही आमच्याच गावाचा भाग आहे, पण त्यांची स्वतःची ग्रामपंचायत आहे आणि आमच्या गावाची वेगळी ग्रामपंचायत आहे. त्यांचे सगळे कामं आमच्या गावात होतात, पण त्यांची स्वतःची ग्रामपंचायत आहे. मग तसंच वनहक्क कायद्याच्या प्रक्रियेत ग्रामसभा ही सर्वात महत्त्वाची संस्था असते. तर ग्रामसभेतून मंजूर झालेले दावे त्यानंतर उपविभागीय समिती अर्थात सब डिव्हिजनल कमिटी आणि जिल्हा समितीकडे अर्थात डिस्ट्रिक्ट कमिटीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवले जात असतात. कळालं मग ग्रामसभा काय याच्यासाठी महत्त्वाची आहे, तर कारण तिथले जे शासन असेल ते ह्या पद्धतीनं चालत असतं. यानंतर आपण पाहता की त्यांच्यासाठी इतर पण सारे कायदे, त्यांच्या संरक्षणाचा हक्क म्हणा, त्यांच्या हक्काचं संरक्षण म्हणा, किंवा त्यांच्या इतर हक्कांसाठी किंवा संरक्षणासाठी जे कायदे लागलेले, त्याच्यातला पहिला आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अर्थात MLRC, जो 1966 रोजी झाला. कलम 36A नुसार आदिवासींची जमीन गैर आदिवासींना विकताना जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेणे अनिवार्य आहे. आत्ताच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याला त्यांची जमीन विकत घेता येत नाही, पण विकत कधी घेता येते, जेव्हा जिल्हाधिकाऱ्याची परवानगी आपल्याला भेटत असते. मग ह्या कायद्यानुसार हेच सांगितलेलं आहे की कलम 36A नुसार आदिवासींची जमीन गैर आदिवासींना घ्यायची असेल तर त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्याची काय लागते, परमिशन लागत असते. त्यानंतर अनुसूचित जमाती जमीन पुनर्वसन कायदा 1974, 1 एप्रिल 1957 ते 6 जुलै 1974 या काळातील बळकावलेली जमीन आदिवासींना परत मिळवून देणे. कधी कधी असं होतं की माळ आमचाच आहे, कुणाचं म्हणणं असतं, गावाचं म्हणणं असतं, गावाच्या पुढाऱ्यांचं म्हणणं असतं, पण माळावरची जमीन आमची आहे असं म्हणणं कुणाचं असतं, आदिवासींचं असतं किंवा तिथे राहणाऱ्या वननिवासींचं असतं. शब्द लक्षात असला पाहिजे, वननिवासींचं म्हणणं असतं, जे पारंपरिक पिढ्यानपिढ्या तिथंच राहत आलेले आहेत. मग यांच्या जमिनी गावाकडून बळकावल्या जातात. ह्या कायद्यानुसार 1974च्या की 1957 ते 1974च्या काळात जेवढ्या गैर लोकांनी यांच्या जमिनी बळकावल्या त्या त्यांना वापस मिळवून देण्यात येतात. त्याला काय म्हणतात, भूपुनर्वसन. काय म्हणतात, भूपुनर्वसन. पेसा कायदा अनुसूचित क्षेत्रातील जमिनीचे हस्तांतरण किंवा अधिग्रहण करताना ग्रामसभेची संमती अनिवार्य आहे. कुठले, अनुसूचित क्षेत्रातील जमिनीचे हस्तांतरण, यांचा जो परिसर आहे किंवा यांच्या आजूबाजूची जी जमीन आहे यांचं हस्तांतरण करायचं असेल तर कोणाची परमिशन लागते, ग्रामसभेची परमिशन लागत असते. त्यानंतर वनहक्क कायदा 2006, जंगलातील जमिनीवर आदिवासींनी वैयक्तिक व सामुदायिक मालकी हक्क प्रदान करणे. जंगल, आदिवासी जमात पिढ्यानपिढ्या कुठं राहत आलेली आहे, जंगलामध्ये राहत आलेली आहे, वनामध्ये राहत आलेली आहे किंवा माळावर राहत आलेली आहे. तर मग पिढ्यानपिढ्या ते तिथे राहतात किंवा ते वननिवासी आहेत पारंपरिक पद्धतीने. तर मग जंगलातील जमिनीवर त्यांनी वैयक्तिक व सामुदायिक मालकी हक्क त्यांना करता येतो. आता यात प्रश्न कसा येतो, एकतर कायद्याचं नाव आणि दुसरा कायद्याचा उद्देश, किंवा कायद्याचं नाव किंवा वर्ष लक्षात एवढे राहत नाहीत, हे कमीच येईल, पण कायदा आणि त्याचा मुख्य उद्देश हे माहिती असणं गरजेचं आपल्याला आहे. तर मग याच्या नोट्स व्हिडिओच्या शेवटी दिल्या जातील किंवा लेक्चरच्या शेवटी दिल्या जातील आणि ऑनलाईन पाहणाऱ्यांना टेलिग्रामवर ह्या नोट्स भेटून जातील. टेलिग्रामला तुम्ही जा, चेक करा, नोट्स पहा आणि नंतर संपूर्ण व्हिडिओ पाहून स्वतःच्या पण सेल्फ नोट्स तुम्ही काढू शकता. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील लोककला आणि कलाकार अनुदान योजनेबाबत खालील विधान विचारात घ्या.
तर पहिलं विधान आहे दशावतारासह इतर लोककला अनुदानात वाढ करून ती 4.40 कोटी रुपये करण्यात आलेली आहे. त्यानंतर नवीन धोरणानुसार अनुदानाची रक्कम आता थेट कलाकारांच्या बँकेत अर्थात DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्यानुसार करण्यात येणार आहे. आणि नमन खेळे जाखडी वही गायन आणि झाडीपट्टी या लोककलांचा अनुदान योजनेत नव्याने समावेश करण्यात येत आहे. तर हे तिन्ही विधान बरोबर आहेत, अगदी बरोबर आहेत. आता ते कसं, तर लोककला विशेषतः कुठली, दशावतार. दशावतार ही लोककला महाराष्ट्रातल्या कुठल्या भागातली आहे? कोकण. दशावतार कुठला आहे? कोकणातलं प्रसिद्ध फोक आर्ट आहे किंवा लोककला. हां, पिक्चर लक्षात आहे. या अनुदानाची रक्कम 2,22,00,000 वरून किती करण्यात आली? 40,40,00,000 करण्यात आलेली आहे. आणि हे DBT थ्रू अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्यानुसार त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. दशावतार कलाकारांना ओळखपत्र दिले जाणार असून त्यांची जिल्हा स्तरावर नोंदणी व पडताळणी केली जाईल. नमन खेळे जाखडी वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचाही यात अनुदान योजनेत समावेश आहे. आता ही योजना कशी होती माहिती आहे का? आता आपल्या भागामध्ये जे लोककलावंत राहतात मग त्याच्यामध्ये कोण कोण येतं? गोंधळी असतात, कोल्हाटी असतात, डोंबारी असतात. त्याच्यानंतर मग जे समूह गायन करत असतात जसं की कीर्तनवाल्यांचे जे भजन मंडळ असते का, यांना सुद्धा लोककलावंत ग्राह्य धरलं जातं आणि यांना सुद्धा ही पेन्शन भेटत असते. तर मग यामध्ये समावेश कुठला कोणा लोकांचा झालाय? तर नमन खेळे करणाऱ्या, जाखडी वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा या अनुदानामध्ये किंवा या अनुदान योजनेमध्ये समावेश झालेला आहे. आता ह्या लोककलावंतांना काय भेटलं जातं की महिन्याला मासिक वेतन किंवा पेन्शन दिली जाते एका ठराविक वयानंतर. सध्याची लिमिट काय त्याची? तर 45-50 काहीतरी अशी लिमिट आहे की तुमचं त्या लोककलावंताचं किंवा लोककलावंतिनीचं त्याच्यावरही जर वय झालेलं असेल आणि त्यांनी जर त्यांच्या कामामधून रिटायरमेंट घेतलेली असेल तर त्यांनी काय करू शकतात की पेन्शनसाठी निवेदन करू शकतात. मग ते कुठं करावं लागतं? तुमच्या इथं आता तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती असते. ह्या पंचायत समितीमध्ये सेपरेट त्यांचा एक सेक्शन असतो की तिथे लोककलावंतांच्या पगारीसाठी अर्ज केला जातो. तर ऐकून अनुदान किती दुप्पट वाढलेले, 2,22,00,000 किती गेले? 4.40 कोटीचं. प्रमुख लाभार्थी कोण होते याचे? दशावतार, लोकनाट्य तमाशा, खडी गंमत, शाहिरी, संगीत बारी आणि इत्यादी. दशावतार कोकणातला आहे. तमाशा आणि संगीत बारी सोबत शाहिरी ही संपूर्ण महाराष्ट्राची लोककला आहे. कारण का विशिष्ट भागामध्ये ही सादर होत नाही. जसं की दशावतार फक्त आपल्या इकडं कोकणात सादर होतं, आपल्या इकडं सादर होत नाही. त्यानंतर खडी गंमत हा फक्त विदर्भात केला जाणारा लोककला प्रकार आहे. कुठला? खडी गंमत. आणि संगीत बारी, शाहिरी आणि लोकनाट्य तमाशा मंडळ हे प्रत्येक गावोगावी किंवा जत्रा यात्रांमध्ये फिरत असतात. तर तमाशाविषयी मागचीच एक बातमी आपण पाहिली. कुणाला पद्मश्री भेटला? विठाबाई नारायण गावकर, यमुनाबाई वाईकर, रघुवीर खेडकर आणि कांताबाई सातारकर. रघुवीर खेडकरांना तमाशा या क्षेत्रासाठी पद्मश्री भेटलेला आहे 2026. मागच्या महिन्यातली गोष्ट लक्षात राहत नाहीये, कसं व्हावं? किती तुके मारणार ऑप्शन मध्ये? मग बरं, हां, मग ते वाटप कसं होणार? तर DBT अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनुसार ते आपल्या खात्यामध्ये येणार किंवा त्यांच्या खात्यामध्ये जाणार. यांच्यामध्ये समावेश कुणाचा झालाय? नमन खेळे, जाखडिया, वही गायन आणि झाडीपट्टी. झाडीपट्टी हा नागपूर भागामधला सर्वात जास्त लोककला प्रकार प्रसिद्ध आहे.
यानंतर पुरस्कार आणि प्रोत्साहन सुद्धा भेटतं. राज्य सांस्कृतिक पुरस्कार जो 3 लाख आणि युवा पुरस्कार जो 1 लाखापर्यंत भेटत असतो. तर हीच ती बातमी आहे आपली की दशावतार लोककलेला 2,22,000 पासून 4.40 कोटीपर्यंत अनुदान भेटलेलं आहे. आणि यामध्ये समाविष्ट कुणाचा झालेला आहे? वही गायन, झाडीपट्टी आणि त्याच्यानंतर कोण आलेले? नमन खेळे आणि जाखडे यांचा समावेश झालेला आहे. 1 जानेवारी 2008च्या शासन निर्णयानुसार पूर्णवेळ तमाशा, हंगामी तमाशा, दशावतार, खडी गंमत तसेच शाहिरी व संगीत बारी या लोककलांना भांडवली व प्रयोगात्मक अनुदान दिले जाते. मात्र अनुदानाचा लाभ कलाकारांपर्यंत थेट पोहोचावा यासाठी नव्या निर्णयानुसार वाढीव निधींपैकी निम्मी रक्कम कलाकारांच्या थेट खात्यात जमा होईल, तर उर्वरित रक्कम कला पथक चालकांना देण्यात येईल. याची आणखी एक अशी योजना आहे की तुमचं जर मंडळ असेल, आता संगीत बारीची पार्टी असेल किंवा मग तुमचं लोकनाट्य तमाशाचं मंडळ असेल, तर तुम्ही जर शासनाच्या चौकटीत बसत असाल किंवा तुमच्याकडे शासनाचा एखादा दस्तऐवज आहे, जसं संगीत बारी कला केंद्राच्या ज्या पार्ट्या असतात, ह्या पार्ट्यांना अधिकृत करण्यासाठी शासन परमिशन देत असतं की वैध आहेत म्हणून. ह्या पार्ट्यांचं जे सर्टिफिकेट असतं हे जर रिन्यू केलं तर तुम्हाला त्या विशिष्ट कला प्रकारासंबंधित जे काही वाद्य असतील ते वाद्य शासनाकडून भेटतात किंवा त्याच्यासाठी अनुदान शासन तुम्हाला देत असतं. आता ही बातमी आहे कलाकारांसाठी. आपण आहोत MPSC वाले, तरी आपल्या कामाची गोष्ट आहे. कामाची गोष्ट काय तर पूर्वी कोण कोण होतं यामध्ये आणि नवीन कोण कोण ॲड झालं हे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. वन लाईनमध्ये म्हणा किंवा मग ठराविकमध्ये म्हणा, तुम्हाला हे तिन्ही नावं लक्षात असणं गरजेचं आहे, ऑनलाईन ऑफलाईन दोन्हींना पण. व्हेरी गुड. उत्पन्नातील विषमता काय विचारले? MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे की गिनी गुणांक अर्थात गिनी कोइफिशियंट कशाशी संबंधित आहे? तर उत्पन्नातील विषमता. असे दोन त्यांचे मापक आहेत, यांच्या आतच ते फिरत असतात. मग 0 पॉइंट जे काही समथिंग. 0 म्हणजे काय तर तुम्ही पूर्णतः स्टेबल आहात आणि 1 म्हणजे काय तर तुम्ही इथर बिथर आहात, तुम्ही स्टेबल नाही आहात असं त्यांचं म्हणणं असतं. तर काय सांगितले? 5 राज्यांची श्रीमंती वाढली. कुठल्या कुठल्या? दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात. महाराष्ट्राची वाढत होती पण महाराष्ट्र आला कितीवर? 6व्या नंबरवर आलेला आहे. तर सांगितले काय तर भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असली तरी राज्यांमधील आर्थिक दरी अधिक रुंदावत असल्याचे जागतिक बँकेच्या नव्या अहवालातून स्पष्ट झाले. राष्ट्रीय स्तरावर भारत अद्याप लोअर उत्पन्न गटातच आहे. मात्र दिल्लीसह 5 राज्यांनी उच्च मध्यम उत्पन्नाचा काय गाठलेला आहे? टप्पा गाठलेला आहे. जागतिक बँकेच्या ॲटलास पद्धतीनुसार भारताचे दरडोई उत्पन्न सध्याचे 2,62,752 रुपये आहे. हे जागतिक निम्न मध्यम उत्पन्न गटाच्या अंदाजे 2,36,858 रुपये या सरासरीपेक्षा किंचितच जास्त आहे. दरडोई उत्पन्न म्हणजे काय? इकॉनॉमीचा भाग आहे ना. दरडोई उत्पन्न म्हणजे आता भारतात किती लोक आहेत, किती सारे जण राहतात, तर प्रत्येकाचं उत्पन्न, प्रत्येकाच्या शब्दातच आहे ना, दर प्लस डोई. शब्द फोडून तरी लक्षात आलं पाहिजे आपल्या दरडोई म्हणजे नेमकं काय. दरडोई म्हणजे कुणाच्या डोक्यावर किंवा एका भारतामध्ये एका माणसाच्या डोक्यावर किती उत्पन्न असेल किंवा एका व्यक्तीचं किती उत्पन्न असावं असं ते सांगत असतात. भारतातील आर्थिक विकासाचा लाभ सर्व राज्यांना समान प्रमाणात मिळालेला नाही. त्यामुळे राज्यांमधील उत्पन्नातील असमानता वाढत असल्याचे चित्र आहे. असमानता मोजणारा गिनी गुणांक काय? गिनी गुणांक 1994-95 मध्ये 0.230 होता, तर 25-26 मध्ये तो किती झालाय? 0.261 झालेला आहे.
याशिवाय सर्वाधिक श्रीमंत आणि सर्वाधिक गरीब राज्यांमधील उत्पन्नाचे अंतरही वाढलेले आहेत. तर गिनी गुणांक कशासाठी? आर्थिक विषमतेसाठी मोजला जातो. कुठं लिहू? इथं लिहितो. दिसते ना ऑनलाईन वाल्यांना? दिसते ना. 0 आणि 1. 0 म्हणजे तुम्ही काय आहात? स्टेबल आहात, तुमचं सगळं चांगलं आहे. पण मग तुम्ही 1 आहात तर मग तुम्ही 19-20 झालेले आहात थोडेसे, किंवा मग वाढलेलं आहे. मग हेच पॉईंटनं वाढतं. इथं पहा दिलेलं आहे की 0.230 वरून ते 0.261 पर्यंत गेलेलं आहे. सांगितलंय काय? तर असंतुलित विकास झालेला आहे. कशानुसार? अहवालानुसार स्पष्ट होतंय की आर्थिक वाढ ही समावेशक नसून ती काही राज्यांपुरतीच मर्यादित राहिलेली आहे. आर्थिक वाढ काहीच राज्यांची झालेली, त्याच्यातले पहिले 5च राज्य आपण पाहिले की कुठले? दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि गुजरात. ह्या 5 राज्यांची आर्थिक भरभराट झालेली आहे. आपण जाता जाता राहिलो त्यांच्यामध्ये. आपण कितव्या नंबरला आहेत? 6व्या नंबरला आहोत. जागतिक बँकेचे ॲटलास पद्धत या पद्धतीचा वापर करून विविध देशांचे दरडोई उत्पन्न मोजते. भारताचे सध्याचे दरडोई उत्पन्न किती आहे? 2,62,752 इतके आहे. प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी केवळ आर्थिक वाढ पुरेशी नाही, तर बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये मानवी विकास निर्देशांक सुधारण्यासाठी विशेष धोरणांची गरज आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश सारखं राज्य बघा खाली आहे, दिलेलंच नाही आहे. पहिले किती आहेत? 8 जण आहेत, बाकीचे दिलेलेच नाही आहेत त्यांनी. गिनी गुणांक ही असमानता मोजण्याची पद्धत आहे. 94-95ला 0.230 होती आणि 25-26ला किती झाली? 0.261 झालेली आहे. गरीब श्रीमंत दरी सर्वाधिक श्रीमंत आणि सर्वाधिक गरीब राज्यांमधील उत्पन्नातील अंतर वाढले. 94-95ला ते 2.38 पट होते, तर आता ते 3.73 पट होण्याचा अंदाज सांगण्यात आलेला आहे. तर आपल्या बातम्या इथे संपलेल्या आहेत. तर आज काय काय पाहिलं आपण? की कन्हाळ गावाचं जे अभयारण्य आहे ते धोक्यात आलेलं आहे. पण हे धोक्यात आलेलं आहे हे महत्त्वाचं नसून नेमकं अभयारण्य काय आहे, कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हे अभयारण्य कुठं आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. आणि कशासाठी प्रसिद्ध आहे? वाघांसाठी प्रसिद्ध आहे. यानंतर आपण बाकीचे अभयारण्य पाहिलेत, विदर्भामधले पाहिलेले की जे बोर असेल, जे 1 मिनिट सॉरी, कशासाठी? भारतातला सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे तो. त्याच्यानंतर कारंजा सोहळा असेल जो काळवीट संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचं पाहिलं आपण, राधानगरी जे पहिलं अभयारण्य आहे महाराष्ट्रामधले 1958 आणि ते गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. हेच माहिती नसेल आणि डायरेक्ट पेपरला गेलो तर असं म्हणून नाही सर जे वरून आमचा विश्वास उडवला, सॉरी करंट अफेअर्सवरून आमचा विश्वास उडालेला आहे. करंट अफेअर्स कधीही कामी येतं. तर आजच्या बातम्या झालेल्या आहेत, महत्त्वाची माहिती सुद्धा याच्यातली देऊन झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे. संगम तुमच्यासाठी नेहमी तत्परतेने उभे राहील. धन्यवाद.